दहीहंडी सणावर सुप्रीम कोर्टानं उंचीचे निर्बंध आणलेत। यामुळे अनेक गोविंदा पथकात नाराजी व्यक्त होते। घाटकोपरमधल्या असलफा इथल्या यशवंत क्रीडा मंडळात ही नाराजीचं सावट आहे। हे मंडळ गेली 27 वर्ष 8 ते 9 थर लावतात। दहीहंडीतून मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम हे वेगवेगळे सण उत्सव साजरे करण्यात वापरतात। मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे गोविंदा पथकात नाराजी निर्माण झाली आहे। दहीहंडीला साहसी खेळ म्हणून पाहावं असं इथल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। तर योग्य मार्गदर्शनाखाली सराव झाल्यानं कोणतेही दुर्घटना होण्याची भीती वाटत नसल्याचं प्रशिक्षक आणि गोविंदांनी म्हटलंय। नाही, कमीत कमी मी 2 वर्ष हे 3 एके उचलतो। तर माझी प्रतिक्रिया अशी असेल की 18 वर्षाचा हा जे नियम काढलाय तो नियम बंद करावा आणि कमीत कमी जास्तीत जास्त मर्यादा कमी करून आम्हाला जास्तीत जास्त थर रचण्यास म्हणजे गव्हर्नमेंटने मान्यता द्यावी। बाकीच्या धर्मांनी जर रस्ते उत्सव केले चालतात का? फक्त गणेश उत्सव वर्षातनं फक्त महिनाभर रस्ता अडव, बाकी एरवी तुम्ही हप्त्यातनं रस्ते अडवले जातात। त्याला का सरकार काही बंधन करत नाही, त्यांना प्रोटेक्शन देतात। कमी वयाची मुलं सुद्धा सराव असलं तर उभी राहतात, व्यवस्थित उभी राहतात, व्यवस्थित उतरतात आणि सगळं व्यवस्थित होतं। हे म्हणजे अगदी बंधनकारक झाल्यासारखं होतं थर आणि वयोमर्यादा।